हाय एव्हरीवन. 17 सप्टेंबर 2025 ला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगनं BSc नर्सिंग कोर्स, ANM, GNM जेवढे काय नर्सिंगचे कोर्स आहेत ना त्यांच्याबद्दल एक नवीन नोटीस अपडेट केली आहे. नोटीसमध्ये यांनी मेन्शन केलंय की जी काय आपली कट ऑफ डेट होती ना तर ती लास्ट डेट ऑफ ऍडमिशन आता थोडी एक्सटेंड केलेली आहे. म्हणजे जी काय त्यांनी अगोदर आपल्याला एक डेट दिली होती ना की ह्या डेटच्या अगोदर BSc नर्सिंगचे ऍडमिशन कंप्लीट करून घ्या, किंवा मग जर तुम्ही जॉईन केलेली जागा जर कॅन्सल नाही केली तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला पेनल्टी भरून नंतर ऍडमिशन कॅन्सल करावं लागणार आहे ना. तर ती कट ऑफ डेट किंवा लास्ट डेट ऑफ ऍडमिशन जी आहे ना अकॅडमिक इयर 2025-26 ची ती यांनी या ठिकाणी इन्क्रीज केलेली आहे. जर आपण अगोदरची कट ऑफ डेट बघितली तर 30 सप्टेंबर 2025 होती. आताची जर कट ऑफ डेट बघितली तर 31 ऑक्टोबर 2025 आहे. आणि यांनी खाली साफ साफ मेन्शन केलंय की ही जी 31 ऑक्टोबर 2025 जी आहे ना तुमची शेवटची तारीख असणार आहे 2025 ला BSc नर्सिंग कोर्स मध्ये ऍडमिशन करायची, किंवा मग विदाऊट पेनल्टी भरता सीट कॅन्सल करायची. याच्यानंतर कुठल्याही प्रकारे जी आहे ती डेट एक्सटेंड केली जाणार नाहीये यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, जसं की मी एक व्हॉट्सअपला स्टेटस टाकलं होतं किंवा व्हिडिओला एक पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये मेन्शन केलं की तुम्ही जर BSc नर्सिंग एक्झाम क्वालिफाय नसाल, तुमच्याकडे 0% आला असेल तरी तुमच्या राज्यामध्ये एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये BSc नर्सिंग कोर्सला आमच्याकडून ऍडमिशन करून दिलं जाणार आहे. तर ह्याबद्दल अजून कुठल्याही प्रकारे CET सेलने नोटीस टाकलेली नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये CET सेल जे आहे ते पर्सेंटाईल रिड्यूस जे आहेत ना तर त्याची 100% नोटीस टाकल. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग CET ची एक्झाम दिली असेल आणि तुम्हाला फक्त कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन हवं असेल कन्फर्म एकदम वॉरंटी सोबत, तर तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन होऊ शकता. आम्ही तुमचं ऑल ओव्हर राज्यामध्ये एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जेवढी काय फीस आम्ही कॅटेगरी वाईज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ना तेवढ्या फीस मध्ये 100% करून देऊ. आता तुमचा दुसरा क्वेश्चन असा होता की जर पर्सेंटाईल रिड्यूसची नोटीस CET सेलने टाकली, परत ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले आणि आम्ही जर ऍप्लिकेशन फॉर्म भरला आणि आम्ही जर काउन्सिलिंग करतोय तर आम्हाला 100% एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल का, किंवा मग टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल का? असं कुठल्याही प्रकारे होणार नाहीये. CET सेलनं क्वालिफाय मार्क्स कमी केले, 40 वरून 0 जर आणले ना तर ते फक्त तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये येण्यासाठी मार्क्स कमी करतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि यावर्षी तुम्ही बघितलं असेल की खूप सारे प्रायव्हेट BSc नर्सिंगचे कॉलेज होते, त्यामुळे खूप साऱ्या जागा होत्या आणि जेवढ्या मुलांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरले तेवढ्याच जागा होत्या. त्यामुळे जागा पूर्ण झालेल्या नाही, बऱ्याच कॉलेजच्या बऱ्याच जागा तुम्हाला अजून पण वॅकंट दिसत आहे. त्यामुळे इन केस तुम्ही जर सगळे कॉलेज टाकतायत तर इन केस तुम्हाला कुठे ना कुठे जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. पण एक विद्यार्थी असा आहे की ज्याला 10% आलेत, 30% आलेत, तो काउन्सिलिंग मध्ये भाग घेणार आहे, चॉईस फिलिंग करणार आहे, म्हणजे त्याला सीट मिळणंच असं 100% कंप्लीट राहत नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तुम्हाला फक्त एलिजिबल केलं जाणार आहे, तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहे, तुम्ही जे कॉलेज टाकणार आहे मग तुमच्या कॅटेगरीमधून तुमच्या जास्त रँकवाला मुलगा जर त्या कॉलेजला अप्लाय करेल ना तर ती जागा त्याला दिली जाणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जाणार नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यामुळे पर्सेंटाईल कमी झाले म्हणजे ऍडमिशन होणार आहे असं कुठल्याही प्रकारे नाहीये. प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या जागा बघायला मिळत आहे. एक असतो 15% IQ कोटा, जे की मॅनेजमेंटच्या सीट राहत आहे, एक एक कॉलेजच्या हातामध्ये राहत आहे. जर तुम्ही ह्या सीटला अप्लाय करताय तर मग ते कॉलेज तुम्हाला त्या सीटसाठी 100% 0% वर 10% वर पण सीट अलॉटमेंट करून देऊ शकतं. यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या स्टाफ सोबत बोलणं पडेल आणि याच कोट्यामधून आम्ही तुमचं ऍडमिशन जे आहे ते 100% कॅटेगरीच्या फीस मध्ये करून देऊ. त्याचबरोबर दुसरा कोटा राहतो 85% जागांसाठी. जर आपण 85% जागांसाठी जर अप्लाय करतोय ना तर या कंडिशन मध्ये जो काही मुलं चॉईस फिलिंग करणार आहे आपल्या कॅटेगरीनुसार जेवढ्या सीट आहेत ना त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट केलं जाणार आहे. आणि हा जो आहे तो शेवटचा राऊंड असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला कॅटेगरीमधून अलॉटमेंट हवंय आणि कॅटेगरीचा बेनिफिट हवाय फीसाठी तर तुम्हाला जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्स मध्ये येतील 4th राऊंडच्या तेवढे सगळे टाकून ट्राय करणं. तुम्हाला ऑल ओव्हर राज्यामध्ये 100% कुठं ना कुठं सीट अलॉटमेंट होऊन जाईल. किंवा मग तुम्हाला एक निगडीत जिल्ह्यामध्ये हवा असेल, नाशिक, नगर समजा अशा ठिकाणी, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी 100% हेल्प करू. आता जर आपण फीसचा विचार केला, जर आपल्याला वॅकन्सी राऊंड मध्ये सीट अलॉटमेंट झालं समजा, मग ते 15% कॉलेजच्या हातामध्ये जागा असतात त्या जागामध्ये असेल, किंवा मग ज्या काय 85% सीट राहत आहे ज्या की आपल्या ऑनलाईन काउन्सिलिंग मधून रँकनुसार किंवा कट ऑफ नुसार फिल केल्या जात आहे त्यामध्ये ऍडमिशन असेल समजा, तर या ठिकाणी आपल्याला जी फीस लागणार आहे ना, जर SC आणि ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, मुलगा असो मुलगी असो, तर आपल्याला पूर्ण डिग्रीची फीस फक्त 1,500 रुपये राहणार आहे. हॉस्टेल मेस किंवा तुम्ही जर रूम करून राहता तर त्याचा खर्च तुमचा वेगळा असणार आहे. नंतर फीजे NTB, NTC, NTD, मुलगा असो मुलगी असो, जर तुमचं इन्कम रूल मध्ये बसत असेल, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील, 10वी 12वी राज्यातून झालेले असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 8,000 ते 10,000 एवढी फीस लागणार आहे एका वर्षाची. आणि ही फीस तुम्हाला कंटिन्यू 4 वर्ष भरावी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हॉस्टेल रूम तुमचं वेगळा खर्च असेल. त्यानंतर जर आपण OBC, EWS जनरल कॅटेगरीचा विचार केला मुलींसाठी,
तर जेवढ्या मुली आहेत, तुमचं इन्कम जर रूल मध्ये बसत असेल या कॅटेगरी मधल्या मुलींचं, तर तुम्हाला फक्त 8 ते 10 हजारामध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ओबीसी ईडब्ल्यूएस जनरल कॅटेगरीचा जर कोणी मुलगा असेल, इन्कम जर रूल मध्ये बसत असेल, 10वी 12वी राज्यातून झाली असेल ना, एक 40 ते 60 हजारामध्ये तुमचं बीएससी नर्सिंगचं ऍडमिशन होणार आहे फर्स्ट इयरला. आणि ही फीस तुम्हाला लास्ट इयर पर्यंत पेमेंट करणे, हॉस्टेल रूम मेसचा खर्च तुमचा वेगळा असणार आहे, ही गोष्ट आठवून ठेवा. तर 0% तुम्हाला 100% ऍडमिशन मिळणार आहे का, ते कुठल्याही प्रकारे कन्फर्म नाहीये. पण 0% जर तुमचा नर्सिंग सीईटी मध्ये स्कोर असेल, तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊन अलॉटमेंटसाठी 100% ट्राय करू शकतात. मग तुम्ही 85% सीटसाठी पण ट्राय करू शकतात आणि 15% मॅनेजमेंटच्या सीटसाठी पण ट्राय करू शकतात. जर तुमचं कॉलेज सोबत बोलणं झालं, कॉलेज जर तुम्हाला बोललं की आम्ही तुम्हाला 4थ्या राऊंडला जे आहे ते अलॉटमेंट करून देतो, समजा कॅटेगरीच्या फीस मध्ये, तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता. किंवा मग ऑल ओव्हर जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्स मध्ये पार्टिसिपेट करतील तेवढे कॉलेज तुम्ही टाका, तुम्हाला 100% राज्यामध्ये कुठं ना कुठं जे आहे ते बीएससी नर्सिंगला सीट अलॉटमेंट होऊन जाईल आणि कॅटेगरीचा पण बेनिफिट दिला जाईल. पण महत्वाची अपडेट अशी की हा राऊंड जो आहे तो शेवटचा राऊंड पण असू शकतो. त्यामुळे ज्या मुलांना कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन करणं आहे ना, तर त्यांनी एक निगडीत कॉलेज धरून किंवा निगडीत एक सिटी धरून बसण्यात काहीही मजा नाहीये. तुम्हाला जर फीस बेनिफिट हवा असेल, तर तुम्ही पूर्ण ऑल ओव्हर राज्यामध्ये ट्राय करा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये. तुम्हाला सीट अलॉटमेंट केली जाणार आहे आणि बऱ्याच कॉलेजच्या जागा फुल झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही टॉपच्या कॉलेजच्या नादी लागताल तर मग तुमचं वार्षिक नुकसान पण या ठिकाणी होऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा जो राऊंड आहे ते शेवटचा राऊंड असल्यामुळे ह्याच्या पुढे जे राऊंड होणार आहेत समजा, तर तो तुमचा स्पॉट राऊंड असेल आणि स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाहीये, स्कॉलरशिप दिली जात नाही. स्पॉट ऍडमिशन मध्ये तुम्हाला एक तर डोनेशन देऊन ऍडमिशन करावं लागतं, किंवा मग जी काय जनरल कॅटेगरीची फीस आहे ना, कॅटेगरीनुसार 1 लाख असेल, 70,000 असेल, 80,000 असेल, ती पूर्ण तुम्हाला पेमेंट करावी लागते. एससीचा विद्यार्थी असो, एसटीचा विद्यार्थी असो, स्पॉट राऊंड मध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाहीये. जर तुमचे पर्सेंटाईल कमी आणि तुम्हाला पेड काउन्सिलिंगची गरज आहे किंवा तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म हवंय, समजा एक सेमी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये जे कॉलेज की एमएचएस नाशिक आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगच्या अंतर्गत येतं, त्यांचे पूर्ण रूल फॉलो करतं, कुठल्याही प्रकारे हिडन चार्जेस घेत नाहीये, तर आम्ही तुमचे ऍडमिशन त्या ठिकाणी 100% करून देऊ. तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन आणि काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन 100% शेअर करू.